कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा होत असताना अनेक मुद्द्यांबद्दल चर्चा झाली, अनेक तपशिलांबद्दल चर्चा झाली. त्यातला एक मुद्दा असा आहे की जो वारंवार चर्चेला जातो तो असा की गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधींचं आणि आंबेडकरांचं प्रचंड भांडण होतं. आंबेडकर आणि नेहरू यांचं प्रचंड भांडण होतं. गांधी आणि आंबेडकर यांचं भांडण नव्हतं असं नाही, मतभेद होतेच आणि मतभेदांबद्दल काही शंकाच नाही. गांधी आणि नेहरू यांचेही मतभेद खरं म्हणजे होते, त्यामुळे गांधी आंबेडकर यांचेच मतभेद होते असं काही मानायचं कारण नाही. आंबेडकर नेहरू यांचेही मतभेद होते. मुद्दा असा आहे की सगळ्या मूल्यात्मक गोष्टींवर ही सगळी मंडळी एकत्र होती. या अंगानं या सगळ्या घटनाक्रमाकडे बघितलं पाहिजे, ते पाहिलं जात नाही. म्हणून मला असं वाटलं की जरा हे सांगणं फार आवश्यक आहे, कारण नको ती भांडणं लावायची आणि मग आपल्याला हवं ते साध्य करायचं असा अनेकांचा डाव असतो. तो डाव उधळून लावला पाहिजे, योग्य वेळी ते कळालं पाहिजे. म्हणून मुद्दाम काही गोष्टी सांगणं मला फार आवश्यक वाटतं. पहिली गोष्ट अशी की हे अगदी खरं आहे की बाबासाहेबांनी जेव्हा मूकनायक नावाचं नियतकालिक सुरू केलं, 1920मध्ये मूकनायक सुरू केलं, तेव्हा मूकनायकच्या एका अग्रलेखामध्ये बाबासाहेब थेटपणे असा उल्लेख करतात की मोहनदास करमचंद गांधी, तुम्ही जेव्हा आफ्रिकेमध्ये होता तेव्हा आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीय एखाद्या माणसाला फक्त कुठल्या हॉटेलमध्ये प्रवेश करता आला नाही म्हणून तुम्ही आंदोलन केलं, तुम्हाला त्रास होत होता. पण माझ्या माणसांना मात्र इथे ज्या प्रकारची वागणूक मिळते त्याचं काय, या प्रकारची भूमिका मांडली, हे खरं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांना हे माहिती नसतं, म्हणून सांगितलं पाहिजे. मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही जी दोन नियतकालिकं बाबासाहेबांनी सुरू केली, मूकनायक, बहिष्कृत भारत, त्यानंतर जनता, समता, ही सगळी नियतकालिकं. महत्त्वाची गोष्ट अशी की या मूकनायक आणि बहिष्कृत भारत या नियतकालिकांमध्ये जवळपास अनेक अंकांमध्ये गांधी विचार प्रसिद्ध होत होता नियमितपणे, हे अनेकांना माहिती नसतं. पुढचा मुद्दा जो आहे, महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह 1927मध्ये बाबासाहेबांनी केला आणि हा बाबासाहेबांनी केलेला त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह होता. त्या सत्याग्रहाच्या सभामंडपामध्ये एकच तसबीर होती, एकच प्रतिमा होती. ती प्रतिमा होती महात्मा गांधींची. आता अनेकदा लोकांना असं वाटतं की अरे, म्हणजे बाबासाहेबांच्या सत्याग्रहामध्ये महात्मा गांधींची प्रतिमा, असं कसं काय? पण ते होतं. बरं, हे मी सांगत नाही आहे, बहिष्कृत भारतचे अंक आजही उपलब्ध आहेत. आणि महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये 1927ला जे घडलं त्याचा पूर्ण वृत्तांत बहिष्कृत भारतच्या तेव्हाच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्या अंकामध्ये हा उल्लेख आहे की या सत्याग्रहाच्या सभामंडपामध्ये एकच तसबीर होती, ती तसबीर होती महात्मा गांधींची. मुद्दा असा की 1927पर्यंत याचा अर्थ महात्मा गांधी आणि आंबेडकर सोबत होतेच. मग पुढे काही मुद्द्यांबद्दल लोकांचा आक्षेप असतो. त्यातला पहिला मुद्दा आहे पुणे करार. पुणे करारमध्ये गांधी विरुद्ध आंबेडकर अशा प्रकारे कुस्ती लावली जाते. दुसरा मुद्दा जो आहे तो आहे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिलाच्या अनुषंगानं आंबेडकर विरुद्ध नेहरू अशा प्रकारचे भांडण होतं, अशा प्रकारे मांडलं जातं. तिसरा जो मुद्दा आहे तो राज्यघटनेचा प्रवास, त्याबद्दलही अनेकदा विपर्यस्त आणि चुकीची मांडणी केली जाते. म्हणून हे सांगणं फार आवश्यक आहे. पहिला मुद्दा असा आहे की पुणे करार हा 1932मध्ये झाला आणि त्याच्या अनुषंगानं मुद्दाम बोललं पाहिजे. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणारा बाबासाहेबांनी ती मागणी केली होती आणि त्याच्या विरोधामध्ये गांधींनी उपोषण केलं, हे अगदी खरं आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी गांधींची भूमिका मान्य केली. त्यामुळे 1932मध्ये पुणे करार झाला. हे आपण वाचलेलं असतं, हे आपण ऐकलेलं असतं आणि हे अगदी बरोबर पण आहे. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी अस्पृश्यांसाठी बाबासाहेबांनी केली होती. गांधींना ती मागणी मान्य नव्हती आणि त्याच्यानंतर गांधींनी उपोषण केलं, हे सगळं आपण ऐकलं आहे. त्यातली गंमत बघा की हे सगळं जर खरं असेल तर मग 3 मुद्दे आहेत प्रामुख्यानं. पहिला मुद्दा असा आहे की जर हे सगळं खरं असेल तर सायमन कमिशनसमोर बोलताना बाबासाहेबांनी अल्पसंख्य समुदायासाठी स्वतंत्र मतदारसंघ नकोत तर राखीव जागा हव्यात अशी मागणी का केली? हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, संविधान तयार करत असताना अशा स्वरूपाची मागणी बाबासाहेबांनी स्वतः लावून का धरली नाही? आणि तिसरा मुद्दा असा आहे, मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देणारा लखनौ करार जो टिळकांनी केला त्याला बाबासाहेबांचा विरोध का होता? साधे प्रश्न आहेत. साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये 2 मुद्दे आहेत. एक तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले त्यामुळे स्पृश्य हिंदूंपासून दुरावतील आणि स्पृश्य आणि अस्पृश्य हिंदूंची हे एका अर्थानं फाळणी होईल अशी भीती महात्मा गांधींना होती. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, मुळामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ वेगळे आणि राखीव जागा वेगळ्या.
राखीव जागा त्या ज्या आज आहेत त्या महात्मा गांधींना हव्या होत्या. स्वतंत्र मतदारसंघाचा अर्थ असा की ज्या मतदारसंघामध्ये सगळे मतदार अस्पृश्य असतील आणि उमेदवारसुद्धा अस्पृश्य असतील. त्यामुळे एका अर्थानं ही पूर्णपणे फाळणी होती आणि जणू काही अस्पृश्यांसाठी वेगळा देश अशा प्रकारची मांडणी होण्याची शक्यता होती आणि स्पृश्य हिंदूंपासून अस्पृश्य हिंदू त्यामुळे पूर्णपणे वेगळे पडण्याची शक्यता होती. 1916मध्ये जेव्हा लोकमान्यांनी लखनौ करार केला आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले, त्यानंतर मुस्लिम एका अर्थानं वेगळे पडले. कारण मतदारसंघ मुस्लिमांचा, उमेदवार मुस्लिम, त्यामुळे मुस्लिमेतरांना आणि प्रामुख्याने हिंदूंना त्याचं काही देणंघेणंच नव्हतं. अगदी त्याप्रमाणे इथे मतदारसंघ जो आहे तो पूर्णपणे अस्पृश्यांचा, उमेदवार जो आहे तोही अस्पृश्य, तर बाकीच्या लोकांना काय देणंघेणं असणार आहे. हे होऊ नये असा मुद्दा महात्मा गांधींचा होता आणि बाबासाहेबांचा मुद्दा त्यापेक्षा व्यापक होता. बाबासाहेबांचा मुद्दा असा होता, बाबासाहेबांना सुद्धा ते हवंच होतं असं नाही, कारण बाबासाहेबांनी पुन्हा ही मागणी कुठे लावून धरली नाही. उलट पक्षी बाबासाहेबांनी राखीव जागांचाच मुद्दा लावून धरला आणि राखीव जागाच महत्त्वाच्या होत्या. अस्पृश्यांसाठी आज ज्या प्रमाणामध्ये राखीव जागा आहेत तर तशा राखीव जागा असणं हे फार आवश्यक आहे, हे बाबासाहेबांचं मत होतं. त्याप्रमाणे घडलंसुद्धा. बाबासाहेबांनी हा मुद्दा लावून धरण्याचं कदाचित महत्त्वाचं कारण असं होतं की अस्पृश्यतेचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावा. तोपर्यंत गांधी नेहरू राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले होते 1932पर्यंत, हे सगळं होतं. पण तेव्हा अस्पृश्यांचा मुद्दा हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेला नव्हता. 1932मध्ये पुणे कराराच्या निमित्ताने हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावा अशी मागणी प्रामुख्याने असावी. आता गंमत बघा काय काय झालं. म्हणजे पुणे करार झाल्यामुळे काय घडलं, अस्पृश्यांना 151 जागा मिळाल्या, पार्लमेंटमध्ये सुद्धा जागा मिळाल्या. जातीय निवाड्याप्रमाणे या जागा फक्त 78 मिळणार होत्या आणि पार्लमेंटमध्ये जागा मिळणार नव्हत्याच. त्यामुळे आपल्याला अपेक्षेपेक्षा जागा मिळाल्या असं बाबासाहेबांनी सुद्धा स्वतःहून सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा या जागा मिळाल्या आणि ह्या जागा मिळाल्यानंतर काय घडलं तर स्वतः बाबासाहेबांनी या प्रकारची भूमिका घेतली की जे मला हवं होतं त्या प्रकारे घडलेलं आहे, अशीच भूमिका बाबासाहेबांनी मांडली. उलट पक्षी एक लक्षात घ्या, मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की जेव्हा अस्पृश्यांचा मुद्दा हा देशाच्या स्तरावर केंद्रबिंदू झाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा दबावतंत्राचाही भाग होता. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. गांधीजींचा आग्रह असा होता की स्पृश्य हिंदूंनी अस्पृश्य हिंदूंना वेगळं पाडू नये, उलट पक्षी त्यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचा मुद्दा असा होता की अस्पृश्यतेचा मुद्दा जो आहे तो मुद्दा एकूण राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. हे त्यामध्ये घडलं, पुणे करार झाला. मला असं वाटतं की समजा याबद्दल काही मतभेद असू शकतील, पण मुळामध्ये त्याच्यावरून अगदी काही फार टोक गाठण्याची गरज नाही आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे तो आहे हिंदू कोड बिलाचा मुद्दा. हिंदू कोड बिलाचा मुद्दा हे खरं आहे की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेब केंद्रीय मंत्री होते, त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेब केंद्रीय कायदा मंत्री होते. जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान झाले 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी सूत्र स्वीकारली एका अर्थानं, तेव्हा पंडित नेहरूंनी तातडीनं पाचारण केलं बाबासाहेबांना आणि केंद्रीय कायदा मंत्री बाबासाहेब झाले. काय बाबासाहेब केंद्रीय कायदा मंत्री होणं हे फार आवश्यक होतं. तेव्हा पुरावे असं सांगतात की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कायदामंत्री व्हायची इच्छा होती, पण बाबासाहेबच व्हावेत असा आग्रह नेहरूंचा होता, गांधींचा पण होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा संविधान सभेचं काम सुरू झाल्यानंतर अर्थातच पुढे काय घटना घडल्या त्याही मुद्दामच या निमित्तानं सांगून ठेवतो, म्हणजे मग तोही प्रवास लक्षात येईल. संविधान सभेचं काम सुरू झालं. संविधान सभेचं काम सुरू झाल्यानंतर बाबासाहेब त्या सभेचे सदस्य होते, ते बंगालमधून निवडून आलेले होते. पण ते जिथून निवडून आले ते बंगालच गेलं पाकिस्तानमध्ये. त्यामुळे बाबासाहेबांची जागा गेली आणि बाबासाहेबांचं सदस्यत्वसुद्धा गेलं. पण बाबासाहेब सदस्य पाहिजेच अशी भूमिका नेहरूंची होती आणि तेवढीच गांधींची पण होती. त्याचं एक कारण होतं. मुळात बाबासाहेबांविषयी असणारा आदर हा मुद्दा वेगळाच आहे, तो तर होताच. दुसरा मुद्दा असा की काँग्रेसमध्ये तेव्हा साधारणपणे बऱ्यापैकी उजव्या वळणाचे, उजवीकडे झुकलेले असे नेते बरेच होते. अशावेळी बाबासाहेबांसारखा एक नेता की जो लिबरल आहे, जो सेक्युलर आहे, जो समतावादी आहे, अशा प्रकारचा मूल्यात्मक बैठक असणारा नेता हा नेहरूंना पण हवा होता. आणि दुसरं असं की उद्दिष्टांच्या ठरावावर जे भाषण झालं बाबासाहेबांचं, ते भाषण एवढं अमोघ होतं, एवढं अप्रतिम होतं की त्या अमोघ भाषणानं पंडित नेहरू प्रभावित झाले आणि त्याच्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर पाहिजेतच, नुसते पाहिजे नाही, ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले पाहिजेत.
संविधान सभेमध्ये बाबासाहेब नव्हते, पण बाबासाहेब संविधान सभेवर यावेत यासाठी खुद्द नेहरूंनी प्रयत्न केले. आणि मग बॅरिस्टर जयकर यांची जागा रिक्त झाली. तर त्या रिक्त जागेवर बाबासाहेब यावेत यासाठी जाणीवपूर्वक बाळासाहेब खेरांना सांगितलं गेलं की काही वाटेल ते झालं तरीही आपल्याला बाबासाहेबांना निवडून आणायचं. आणि काँग्रेसनं बाबासाहेबांना निवडून आणलं आणि मग संविधान सभेवर बाबासाहेब पोचले. हा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर बाबासाहेब नेहरू हे पूर्णपणे एकत्र होते. आणि ज्याप्रमाणे उल्लेख झाला की अनेक गोष्टी म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, 1951मध्ये जेव्हा सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा पुढे आला तेव्हा त्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमासाठी तेव्हा राष्ट्रपती असणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जायचं ठरवलं. आणि ते जाणार हे जेव्हा कळलं पंडित नेहरूंना, तर पंडित नेहरूंनी त्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाला, अशा प्रकारच्या मंदिराच्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींनी जाणं हे चुकीचा पायंडा पाडणार आहे. तो पायंडा आता कुठपर्यंत गेला आहे हे आपण बघतो आहोत. चुकीचा पायंडा पाडणार आहे, तेव्हा तुम्ही असं करू नका, तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नका. पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ऐकलं नाही. त्यांनी उत्तर दिलं की माझा धर्म आहे आणि माझा धर्म मला प्रिय आहे, त्यामुळे मी जाणार. त्यांनी जायचा निर्णय घेतला. खरं म्हणजे गंमत बघा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा वाटा फार मोठा होता. सोमनाथचा जीर्णोद्धार व्हावा अशी त्यांची मुळामध्ये इच्छा होती. महात्मा गांधींनी सांगितलं की वल्लभभाई पटेलांची ही इच्छा माझी हरकत नाही आहे, पण एक लक्षात घ्या, त्यासाठी कुठलाही सरकारी निधी देता कामा नये. धार्मिक कामाला, मंदिरांच्या कामाला सरकारनं पैसे देऊ नयेत ही भूमिका गांधींची पण होती, नेहरूंची होती. पण 1951मध्ये अशा प्रकारचे खटके उडत होते. मुद्दा असा की पंडित नेहरूंना तसे अंतर्गत विरोधकसुद्धा पुष्कळ होते. पंडित नेहरूंची भूमिका न कळणारे असे अनेक जण काँग्रेसमध्येच होते. अशा वेळी हा आता पुढचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे. जेव्हा हिंदू कोड बिलाचा मुद्दा पुढे आला आणि हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेब आक्रमक झाले आणि ते स्वाभाविक होतं. हिंदू कोड बिलाचा मुद्दा खरंच महत्त्वाचा होता. प्रामुख्यानं महिलांना न्याय्य हक्क देणारा, कुटुंबाच्या अनुषंगानं फार वेगळ्या प्रकारचे हक्क देऊ करणारा असा हा महत्त्वाचा कायदा होता, महत्त्वाचं विधेयक होतं. त्या विधेयकाच्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बाबासाहेब जेव्हा आक्रमक झाले की या मुद्द्यावर आणि हे विधेयक मंजूर झालंच पाहिजे, तेव्हा काँग्रेसमधल्या एका मोठ्या हिंदुत्ववादी गटाचा त्याला विरोध होता. आणि अर्थातच जे बाहेर लोक आहेत त्यांचा तर मोठा विरोध होताच. कारण या प्रकारच्या विधेयकामुळे हिंदू संस्कृती अक्षरशः उद्ध्वस्त होईल, हिंदूंची घरं उद्ध्वस्त होतील अशा प्रकारची मांडणी केली जात होती. आणि हे विधेयक अजिबात येता कामा नये अशी मांडणी काँग्रेसच्या आतून आणि बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुखपत्र ऑर्गनायझर त्यानं त्याबद्दल लिहिलं. आणि या प्रकारची मांडणी हिंदुत्ववादी पक्ष आक्रमकपणे करत होते आणि सांगत होते की हिंदू कोड बिल येता कामा नये. एवढंच नाही, ज्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेब आग्रही होते त्या बाबासाहेबांचा सुद्धा उल्लेख केला गेला. कारण बाबासाहेबांनी 1935मध्येच येवल्यामध्ये मी जन्माला आलो हिंदू म्हणून पण मरणार नाही हिंदू म्हणून अशी शपथ केली होती, अशी प्रतिज्ञा घेतली होती. जे बाबासाहेब हिंदू म्हणून मरणार नाहीत, ज्या बाबासाहेबांनी एका अर्थानं हिंदू धर्म सोडण्याची भाषा केलेली आहे, त्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या अनुषंगाने हिंदूंच्या हक्कांबद्दल कशाला आग्रही राहावं असा पण विचारला गेला प्रश्न. पण तरीसुद्धा बाबासाहेबांचा मुद्दा होता की मला हे करायचं आहे आणि खरंच तो मुद्दा महत्त्वाचा होता. प्रामुख्यानं महिलांच्या हक्कांचा असा तो मुद्दा होता. नेहरूंना हा मुद्दा मान्य होता. एवढं सगळं होऊनसुद्धा प्रत्यक्षात मात्र ते काही घडत नव्हतं. ते विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नव्हतं. नेहरू आग्रही होते बरोबर आहे, पण नेहरू पुढाकार घेत नव्हते. बाबासाहेब अस्वस्थ झाले आणि अस्वस्थ होऊन त्यांनी पत्र पाठवलं आणि सांगितलं की हे होत नसेल तर मला इथं राहण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर त्याशिवाय आणखी काही मुद्दे बाबासाहेबांनी मांडले होते, पण प्रामुख्याने हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर मी राजीनामा देतो आहे अशी भूमिका बाबासाहेबांनी घेतली आणि बाबासाहेब मंत्रिमंडळातून बाहेर गेले. हे खरंच आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. आणि केंद्रीय मंत्री असताना बाबासाहेबांना तेव्हा जे आठवले ते आताच्या केंद्रीय मंत्र्यांना असे नाव असूनही ते विसरले. असे अनेक मुद्दे आहेत, पण हे सगळं सोडून द्या. बाबासाहेबांचा हा मुद्दा खरंच महत्त्वाचा होता. आपल्या एका गोष्टीसाठी किंवा आग्रहासाठी अशा प्रकारे मंत्रिपद सोडता येणं ही खरंच मोठी गोष्ट होती. पण त्याच्या पुढे आपण गेलं पाहिजे, हे मान्यच आहे. पण मुळामध्ये हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर जरी बाबासाहेब आक्रमक होते तेव्हा नेहरूंनीसुद्धा त्यांना पत्र लिहिलं आणि पत्र लिहून नेहरूंनी हे सांगितलं की आता काळ कठीण आहे. एक लक्षात घ्या, कारण राष्ट्रपती आणि पंतप्रधान
यांच्यामध्ये बऱ्यापैकी मतभेद होते. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर राजेंद्र प्रसादांची भूमिका काय आहे हे नेहरूंना माहिती होतं. त्यामुळे समजा ते विधेयक राष्ट्रपतींकडे गेलं आणि राष्ट्रपतींनी ते परत पाठवलं, मंजूर केलं नाही किंवा आणखी काही केलं, तर कदाचित त्यामुळे वेगळा मेसेज जाईल, वेगळा संदेश जाईल आणि 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना एक मुद्दा मिळेल. कारण 1952ची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आलेली होती. असा मुद्दा नेहरूंचा खरं म्हणजे होता. पण बाबासाहेब गेले. बाबासाहेब मंत्रिमंडळातून बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर मात्र हे पण लक्षात घेतलं पाहिजे की नेहरूंनी हे सगळे हिंदू कोड बिलातले सगळे घटक किंवा सगळे मुद्दे नंतर मान्य करून घेतले. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्यानं, म्हणजे हे बघा की हा मसुदा 24 फेब्रुवारी 1949ला संसदेमध्ये मांडला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्ष 1 महिना 26 दिवस एवढा काळ यावर काम केलं. हिंदू कोड बिल तयार केलं. ते मंजूर होऊ शकलं नाही, पण बाबासाहेबांचे कष्ट वाया गेले नाहीत. हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळे भाग करून हे 4ही कायदे वेगवेगळ्या वेळी खुद्द पंडित नेहरूंनी मंजूर करून घेतले. 1955 1956मध्ये हे कायदे मंजूर झाले आणि ते चार कायदे म्हणजे हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू पालकत्व कायदा, हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा, हे सगळे कायदे नेहरूंनी मंजूर करून घेतले. माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होते का? मतभेद होते. नेहरू आणि आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होते का? मतभेद होते. त्यांचे पक्षही वेगळे होते. पक्ष वेगळे होते, अनेक धारणा वेगळ्या होत्या, भूमिका वेगळ्या होत्या, अनेक मुद्द्यांवर मतैक्य नव्हतं. परराष्ट्र धोरणाच्या अनेक संबंधांमध्ये काही वेगळ्या भूमिका होत्या, पण तरीसुद्धा एकूण संविधानाच्या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये एकमत होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा इतिहास लक्षात घेताना ही सगळी राजकीय प्रक्रिया लक्षात घेतली पाहिजे. गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांना एकत्रितपणे घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. आणि हा प्रवास जो आहे, हा प्रवास आपल्याला करायचा असेल तर आपल्याला मुळामध्ये आपल्या आकलनाच्या कक्षा रुंद कराव्या लागतील. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, आधुनिक भारताचे एका अर्थानं शिल्पकार असणारे, एक नवी मूल्यव्यवस्था ज्यांनी दिली अशा प्रकारचे पंडित नेहरू, की जे भारताचे सलग 17 वर्ष पंतप्रधान होते असे पंडित नेहरू, आणि राज्यघटनेचे शिल्पकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तिघांना एकत्र घेतल्याशिवाय आपल्याला नीटपणे भारत समजत नाही, आपल्याला आयडिया ऑफ इंडिया समजत नाही. ही आयडिया ऑफ इंडिया समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना समजून घेताना आपल्याला हा सगळा घटनाक्रम पूर्णपणे समजून घेणं फार आवश्यक आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे दिलं आहे शब्दामध्ये सांगणं कठीण आहे. बाबासाहेबांनी एका नव्या संस्कृतीला जन्म दिलेला आहे. बाबासाहेबांनी इथल्या सर्वसामान्य माणसाला सक्षम केलेलं आहे. बाबासाहेबांनी इथल्या सर्वसामान्य महिलेला आवाज दिलेला आहे. ज्या महिलेला, ज्या सर्वसामान्य माणसाला आवाज नव्हता, उद्गार नव्हता, त्यांना सक्षम करणं हे किती मोठं काम आहे. बाबासाहेब समजून घेऊ तेव्हा असं वाटतं की प्रत्येक वेळी असं वाटतं की किती मोठा माणूस आहे हा. एवढा मोठा माणूस हा आपल्या संविधानाचा शिल्पकार असणं, एवढा मोठा माणूस हा आपल्या मातीमध्ये जन्मणं ही खरोखरच इतकी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेब समजून घेणं या पद्धतीनं फार आवश्यक आहे. पण त्यासाठी मनातली किलमिश बाजूला केली पाहिजेत, गैरसमज दूर केले पाहिजेत आणि खुल्या अंतःकरणानं बाबासाहेब नीटपणे समजून घेतले पाहिजेत. एनिवे, बाकी बोलत राहूच, आता थांबतो.